नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर आणि मुंडा काढण्याची जी ट्रिक आहे प्रत्येक साईजमध्ये ते पाहणार आहे। तर ते कशा पद्धतीने काढायचं म्हणजे परफेक्ट शोल्डर जे आहे ते येईल, ज्यामुळे शोल्डर तुमचं उतरणार नाही आणि एकदम परफेक्ट बसेल। तर प्रत्येक साईजमध्ये गळ्यानुसार आपल्याला बदल करावा लागतो शोल्डरमध्ये। तर सर्वात पहिल्यांदा पहा, मी तुम्हाला या इथे एक भाग जो आहे तो ड्रॉ करून दाखवते बॅक पार्टचा। मग तो कोणताही ब्लाऊज असो, आपली जो बॅक पार्ट असतो तो पहा एकसारखाच असतो। इथं मी 5.5 इंच शोल्डर घेतलं। तर हे शोल्डर जे आहे ते गळ्यानुसार आपल्याला किती ठेवायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगेन, जेणेकरून तुम्हाला परत शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचं याचं टेन्शन राहणार नाही। तर इथे मी 5.5 इंच घेतलं आणि अजून इथे 5.5 इंचावरती मी मार्किंग करून घेऊन एक लाईन अशी ओढून घेतली। ब्लाऊजची जी उंची आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायची। पहा किती, जी 14 असेल 15 असेल त्याप्रमाणे तुम्ही उंची ठेवायची। आता इथे जे 5.5 इंच मार्किंग घेतलंय ते आपण किती घेतलंय, 5.5 इंच घेतलेलं आहे। तर मुंडा घेताना काय करायचंय, यामध्ये अर्धा इंच मिक्स करून आपण 6 इंचावरती असा मुंडा घ्यायचा आहे। ठीक आहे, जेवढं शोल्डर घेतले त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून आपण मुंडा घ्यायचा आहे। तर इथं मुंड्याचा सुद्धा तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर झाला। परंतु इथे मेन म्हणजे तुम्हाला शोल्डर लागणार आहे, गळ्यानुसार आपल्याला कसं ठेवायचं, तरच मुंडा हा त्यानुसार निघेल। पहा, जास्त डीपमध्ये काही जायची गरज नाही। जेवढं शोल्डर घेतलंय त्यापेक्षा अर्धा इंच तुम्ही इथं जास्त मुंडा घ्या। इथं 9 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं छातीसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। 9 इंच इथं चौथा भाग घेतलाय, म्हणजे पूर्ण छाती किती आली, इथं 36 आलेली आहे। कंबर इथं मी 30 घेते, त्याचा चौथा भाग होतो 7.5, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं आणि हे 1.5 इंच मार्जिन। आणि हे आता आपण जोडून घ्यायचं। ठीक आहे, आता इथं मुंड्याला आपल्याला आकार द्यायचे। 1.25 इंचावरती मी पाठीमागचा मुंडा घेते, सेंटर करायचा। इथे आता 36 साईज आहे म्हणून 1.25 इंच, इथे अर्धा इंच। आता ही जी ट्रिक आहे ही पाहायची असेल तर मुंड्याला तंतोतंत आकार कसे द्यायचे या व्हिडिओमध्ये मी सर्व साईजमध्ये हा पॉईंट आणि तो पॉईंट, 4 जे पॉईंट आहेत ते किती आणि कसे घ्यायचे प्रत्येक साईजमध्ये हे सांगितलेलं आहे। तर मुंड्याला तंतोतंत आकार देण्याची ट्रिक हा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता। मुंडा इथे किती घेतला आपण, 6। 2-2.25 इंचापर्यंत गळा घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीने। 2.5 इंच घेऊ नका गळ्याची रुंदी, नाहीतर शोल्डर उतरेल। इथं मी 10 इंच म्हणजे 9.5 इंच गळा आहे आणि 10 इंचावरती मी मार्किंग केलं। तर आता हा जो मुंडा घेर आहे तो आपल्याला मोजायचा आहे आणि मगच फिक्स, घेताना अर्धा इंच जास्त घ्यायचं। आणि हा मुंडा घेर जो आहे तो असा मोजायचा, किती आलेला आहे, 8.25 आणि वरती 1 पॉईंट पहा, म्हणजे 8.25 इथं धरा। तर इथं मला जर 8.25 इंच मुंडा घेर हवा असेल तर हा मुंडा जो आहे तो आहे असा ठेवायचा। जर तुम्हाला 7.5 मुंडा घेर हवा असेल तर इथे ही जी मुंड्याची उंची आहे ती कमी करून एक लाईन ओढून, जसे मी आता सर्व आकार दिलेले आहेत 1.25 इंच सेंटर इथे पाहून ते सर्व आकार घ्यायचे आणि मुंड्याची उंची या पद्धतीने कमी करायची प्रत्येक साईजमध्ये। आता तुम्हाला समजलंच असेल मुंडा कसा फिक्स करायचा। परंतु आता आपण शोल्डरकडे वळूया, म्हणजे शोल्डर कसं किती घ्यायचं हे सांगते। पहा, प्रत्येक साईजमध्ये जे शोल्डर आहे अंगावरती मोजून घ्या, नाहीतर एक चार्ट दिलेला आहे मी डीप गळ्याचा, त्यानुसार तुम्ही शोल्डर जे आहे ते घेऊ शकता। परंतु जर तुम्हाला अंगावरती शोल्डर मोजून घ्यायचं असेल तर पहा, तुम्ही जेव्हा 5, 6 आणि 7 इंचाचा गळा कटिंग करता त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, इथे जर तुमचं 15 इंच शोल्डर असेल तर त्याचा निम्मा घ्यायचा, पहा निम्मा, आणि यातून 2 इंच मायनस करायचं आहे।
तर किती इंच आपलं शोल्डर राहणार पहा, 5.5 इंच आपलं इथे शोल्डर राहणार आहे. पहा बरोबर 5.5 इंच इथं शोल्डर राहणार आहे. जेव्हा 15 इंच तुमचं शोल्डर असेल त्यावेळेस 8, 9 आणि 10 इंचचा गळा असेल, सॉरी इथं पहा 1.5 इंच मायनस करायचंय. 7.5 मधून 1.5 इंच आपण मायनस करायचं. मग इथं शोल्डर आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. कमी गळा आहे त्यावेळेस, ठीक आहे. 1.5 इंच मायनस करा 5, 6, 7 इंच गळा असताना, आणि 8, 9, 10 इंच गळा असताना शोल्डरचा निम्मा म्हणजे हा फुल शोल्डर आहे त्याचा हाफ करायचा 7.5, आणि यातून 2 इंच मायनस करून 5.5 इंच शोल्डर तुम्हाला या गळ्यामध्ये ठेवायचं आहे. आणि 11, 12 इंचाचा गळा असेल त्यावेळेस शोल्डरचा निम्मा त्यातून 2.5 इंच मायनस करून इथं 5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथं शोल्डर घ्यायचं आहे. जर तुम्हाला हा फॉर्म्युला जमत नसेल तर पहा, आपण कमी गळ्यामध्ये 6 इंच शोल्डर घेतलं तर त्याच्यापेक्षा थोडा जास्त मोठा गळा असताना 1/2 इंच मायनस करायचं, 5.5 ठेवायचं. आणि खूपच ब्रॉड असेल तर त्यामधून आणखीन 1/2 इंच मायनस करायचं, म्हणजे 5 इंचावरती आपलं शोल्डर येईल. अशा पद्धतीने हा जो फॉर्म्युला आहे पहा शोल्डरचा, एकदम परफेक्ट आहे. आणि मुंडा फॉर्म्युला पण आपला आहे पहा. मुंडा फॉर्म्युला छातीच्या कितवा भाग मायनस करायचा, डिवायडेड करायचा, हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितले. तो सुद्धा तुम्ही चार्ट पहा, नाही तर डायरेक्ट आपला चार्ट आहे शोल्डर मुंडा चार्ट, हा सुद्धा पहा. जर तुम्हाला हे फॉर्म्युला असा हे करायला अवघड जात असेल तुम्हाला हा फॉर्म्युला काढण्यासाठी, तर तुम्हाला ते चार्ट पाहायचे आहेत. त्या चार्टमध्ये मी एकदम परफेक्ट असं सांगितलेलं आहे. तर हा बॅक पार्ट जो सांगितलेला आहे मी, तो तुम्ही कोणत्याही साईजमध्ये वापरू शकता. असं नाही की कटोरी ब्लाऊजमध्येच हा फॉर्म्युला वापरायचा आहे, प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये नाही. सर्व ब्लाऊजमध्ये, फोर्टक्स, प्रिन्सेस, कटोरी सर्व ब्लाऊजमध्ये हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. एकदम परफेक्ट शोल्डर येईल. शक्यतो तुम्ही या पद्धतीने शोल्डर काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेवढं शोल्डर आहे अंगावरती त्यातून हे जे मायनस केलं की परफेक्ट शोल्डर बसतो आणि ब्लाऊज अंगामध्ये तंतोतंत फिट्ट असा बसतो. काहीही प्रॉब्लेम येणार नाही, तुमचं शोल्डर उतरणार नाही, मुंड्यामध्ये घोळ येणार नाही. या पद्धतीने फक्त तुम्ही मुंड्याला आकार द्या, एकदम परफेक्ट असा मुंडाही बसेल आणि शोल्डरही बसेल. तर इथं मी सर्व माहिती जेवढी मला माहीत आहे एवढी मी सांगितलेली आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.